नाही, काँग्रेसला कळतं पण वळण्याचा प्रश्न असतो. कळणं वळून येत कळणं वेगळं आणि वळणं वेगळं. आम्ही ईडीला घाबरत नाही, आम्ही सीबीआयला घाबरत नाही, आम्ही जनसुरक्षा विधेयकाला घाबरत नाही, आम्ही कशालाही घाबरत नाही. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा जो तिढा जो आहे अद्यापही सुटलेला नाही. राज्यात आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये वंचित आणि काँग्रेसची युती जी आहे जागा वाटपाचा आज शक्यता आहे सुटण्याची. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक घटक पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो महाविकास आघाडीसोबत आहेत. त्या पक्षासोबत आपण थोडी बातचीत करणार आहोत. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की भारतीय कम्युनिस्ट पक्ष सुद्धा एक घटक पक्ष आहे महाविकास आघाडीमधला. त्यावर बोलण्यासाठी ॲडव्होकेट आणि भारतीय कम्युनिस्टचे सचिव आपल्यासोबत आहेत. सर, सध्या जागा वाटपावरून जो आहे कशा पद्धतीने तुमचं वाटाघाटी झालेली आहे का, तुम्ही सोबत आहात का? नेमकं कारण की आपण वंचित चर्चासुद्धा सुरू आहे, तर भीमशक्तीची सुद्धा चर्चा सुरू आहे. तुमचं सध्या कसं आहे? आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत अगदी लोकसभेत होतो, विधानसभेत होतो. आम्ही अगदी मनापासून त्यांचा प्रचार केला. इकडे चंद्रकांत खैरेंसाठी आणि जालनामध्ये कल्याण काळेंसाठी. त्यामध्ये कल्याण काळेंना निवडून आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. खैरे साहेबांना निवडून आणण्यात आम्हाला काही यश मिळालं नाही. परंतु आम्ही मनापासून प्रचार केलेला होता. त्याचा उल्लेख ते देखील स्वतः देखील करतात. उद्धव ठाकरेंना देखील ते सगळं माहीत आहे. दानवे साहेबांना देखील ते सगळं माहीत आहे. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला सन्माननीय वाटा मिळण्याची अपेक्षा होती आणि त्याबद्दल आम्ही काँग्रेसने पुढाकार घेतलेला होता. आता खरं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या काही वरून होत नाहीत, खालूनच सगळ्या युतीची वगैरे बोलणी होत असते आणि आमची इच्छा होती की काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे हे सगळं सगळ्यांशी चर्चा करण्यामध्ये. आणि शेख युसूफ जे आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष, हे ते पुढाकार घेत होते आणि त्यांना आम्ही यादी देखील दिली. जवळपास 10 ते 12 उमेदवारांची यादी वेगवेगळ्या प्रभागातली. त्यामध्ये महिला आहेत, तरुण आहेत, सगळे राखीव देखील आहेत त्याच्यामध्ये. अशी यादी त्यांना दिलेली होती. परंतु काही प्रतिसाद त्यांनी काही दिला नाही, काही बैठक देखील बोलवली नाही. आणि परंतु आमची तयारी झालेली आहे. आमच्या शाखा आहेत, ठिकठिकाणी आमच्या शाखा असल्यामुळं आणि काम असल्यामुळं शहरात या ठिकाणी रिक्षावाले, हातगाडीवाले आणि सगळ्या कामगारांमध्ये आमचं काम असल्यामुळं त्या बळावर निवडणूक लढली पाहिजे आणि जिंकली पाहिजे असं श्रमिकांचं मत आहे. श्रमिकांचं म्हणणं आहे. मात्र दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे, कारण की वंचितनं सांगितलं आहे की काँग्रेस आमची कोंडी करते. त्यानंतर भीमशक्ती जी आहेत हंडोरे साहेबांची, ती त्यांची सुद्धा काँग्रेस कोंडी करते. तसं भाकपाचं आहे का तसं काही? नाही, अजिबात नाही. आम्ही तर अगदी त्याग करण्यासाठी प्रसिद्ध आहोत. म्हणजे मी विधानसभेच्या निवडणुकीला माझा फॉर्म होता पक्षाच्या आदेशाप्रमाणे. त्यानंतर आघाडीमध्ये आम्हाला शिरपूरची जागा धुळ्याची सुटली आणि त्यानंतर पक्षाच्या आदेशामुळे मी मागे घेतला. आम्ही काही त्याग करायला आणि आम्हीच तर या आघाडीसाठी आग्रही आहोत पहिल्यापासून. आणि म्हणून जर भारतीय जनता पक्षाला जर पराभूत करायचं असेल तर ही सगळी मतांची विभाजन टाळायला पाहिजे, हे त्यांना कळायला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी चर्चा केलेली होती. आम्ही काही कोणाची कोंडी करण्यासाठी नाही आहोत. आम्ही तुमची कोंडी केली का? असं असं म्हणतोय आम्ही. आमची कोंडी तर होतीच आहे, होतच आहे. परंतु आम्ही काही त्या कोंडीला काही आम्ही असं जुमानत नाही. आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे आणि आम्ही कमीत कमी जागा लढवणे आणि जास्तीत जास्त मतविभाजन टाळणे ही आमची भूमिका आहे. जिंकण्याची भूमिका नाही. अं? जिंकण्याची भूमिका नाही. नाही, जिंकण्याचीच भूमिका आहे. तर मग टाळण्याची बंद आहे. नाही, आमची जिंकण्याची भूमिका आहे आणि जास्तीत जास्त जागा लढायचं टाळण्याची भूमिका, कमीत कमी जागा लढवायची, जेणेकरून इतर जे आमचे महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्याच्यातची क्लॅशेस टाळता येतील आणि आमची मतं त्यांना तिथे ट्रान्सफर होतील. आता आम्ही 10 जागा लढवतोय, मग बाकीच्या जागांवरची आमची जी मतं ती कोणाला जाणार आहेत? ती दुसरा महत्त्वाचा असा विषय हा आहे की भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, यांच्याकडे इच्छुकांच्या 13-1300च्या याद्या आलेल्या आहेत. तसं काही तुमच्याकडे काही इच्छुक आलेत का? नाही, आमच्याकडे कसं आहे की आमचा कॅडर बेस पक्ष आहे. जसं त्यांच्याकडे येतात पण आणि पटकन जातात पण. त्याच्यामुळे आमच्याकडे तसं नसतं. आमच्याकडे इनकमिंग असतं, आउटगोईंग नसतं. आमच्याकडे आउटगोईंग नाहीच आहे. त्यामुळे जे काय आहे ते इनकमिंगच आहे. आमच्याकडे एकदा लाल झेंडा हातात घेतला की तो शेवटपर्यंत लाल झेंडा अंगावर घेऊनच तो या जगातून जातो.
मला तुम्ही सांगितलं की बाबा हा वैचारिक पक्षनिष्ठांचा पक्ष असं तुम्ही सांगितलं. 1925 रोजी तुमच्या पक्षाची स्थापना आहे, जी काही आपण जर आर-एस-एसची स्थापना पाहिली तर आणि तुम्हाला त्यांनाही 100 वर्ष आणि तुम्हालाही 100 वर्ष. हो. मात्र स्पर्धा पाहिली तर तुम्ही फार मागं दिसताय. म्हणजे तुम्ही म्हणजे याच्यामध्ये आमदारकीचे असतील किंवा याच्यात मागं दिसताय, मात्र ते फार पुढे दिसताय तुमच्यापेक्षा. अगदी कबूल आहे. म्हणजे जर सत्तेच्या राजकारणात जर म्हणलं तर संघ आता सत्तेत गेलाय. म्हणजे आता गेल्या 10 वर्षांपासून ते सत्तेत आहेत. तर संघ म्हणतो आमचा राजकारणाशी काही संबंध नाही. नाही ते खोटं बोलतात ते. खोटं बोलतात. मोदी जे आहेत ते संघाचं सांगतात, गडकरी संघाचे सांगतात, फडणवीस संघाचे सांगतात. संघच आहे. सत्तेत भाजप नाहीये. सत्तेमध्ये संघ आणि अदानी, अंबानी हे तिघं सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे तो काय आता लपलेला नाही. राहिला प्रश्न आमच्या अवस्थेचा, हं. तर आम्ही आहोत. आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांशी लढत होतो आणि आता स्वातंत्र्यानंतर आता 2014 नंतर या जातीवाद्यांशी, मनुवाद्यांशी आम्ही लढा देत आहोत. मी आता अदानीचं नाव घेतलं, पण ते अदानी जे आहेत ना, आज शरद पवारांच्या व्यासपीठावर म्हणजे ते त्यांच्या तुमचे शरद पवार जे त्यांच्या व्यासपीठावर म्हणजे तुम्ही अलायन्समध्ये आहात. नाही, ते स्वतंत्र आहेत. आमच्या व्यासपीठावर अदानी आलेत का? तसं आले असतील तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा. शरद पवारांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची स्वतंत्र भूमिका आहे. सगळे तुम्ही आहात ना. पण महाविकास आघाडीत जरी असले तरी शरद पवारांची मतं वेगळी आहेत. अजित पवार बी सोबत. असू द्या ना. म्हणजे शरद पवार साहेब हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. जिथपर्यंत भाजपला पराभूत करण्याची प्रश्न आहे, शरद पवार साहेबांना देखील हे पटतंय. आम्हाला देखील हे पटतंय की एकटा कोणीही भाजपचा पराभव करू शकणार नाही. कारण मतांची विभाजणी होती. 2014ला भाजपला फक्त 29% मतदान आहे. हं. 71% मतदान हे विरोधी पक्षांचं आहे आणि ते डिवायडेड आहे. बरं तुम्ही आता म्हणतात की हे सगळे एकत्र आले पाहिजे. तुम्ही सगळं हे 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 भारतीय कम्युनिस्ट पक्षाला कळतं, मग काँग्रेसला कळत नाही का बरं? नाही, काँग्रेसला कळतं पण वळण्याचा प्रश्न असतो. कळणं वळून येतं. कळणं वेगळं आणि वळणं वेगळं. परंतु आता ते करतायत प्रयत्न. म्हणजे ते अजिबातच अगदी निगेटिव्ह आहेत असं माझं मत नाही. तसं असतं तर काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी प्रयत्न केलेले आहेत. कल्याण काळेंनी प्रयत्न केलेले आहेत. हर्षवर्धन सपकाळ देखील प्रयत्न करतायत. हं. प्रयत्न करतायत ते. असं असं नाहीच प्रयत्न असं नाही. आणि अजून 2 दिवस अजून 1 दिवस शिल्लक आहे. उद्याचा दिवस शिल्लक आहे. हं. कदाचित ते प्रयत्न होतील. तिकडे उभटा जे आहेत शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेची युती झाली. मग तशी युती झाली. त्यानंतर ते कोणत्याच पक्षाला विचारत नाही असं देखील चर्चा सध्या आहेत. नाही, माझं असं जे ऑब्झर्वेशन आहे की ते मुंबईच्या पातळीवरचं आहे. हं. मुंबईच्या पातळीवरचं आहे आणि दोघं भाऊ एकत्र आलेत ही आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु आता त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाचे काही प्रश्न त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळे काँग्रेसला आणि इतर राष्ट्रीय पक्षांना तर काही अडचणी निर्माण होत आहेत. परंतु काहीतरी त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट होऊन म्हणजे मनसेनी उभाठानी जागा घ्याव्या आघाडीतून आणि त्याच्यातून मग मनसेला वाटून द्याव्या, असं काहीतरी ॲडजस्टमेंट होऊ शकतं. भारतीय कम्युनिस्ट पक्ष जर म्हटला तर फार जुना पक्ष आहे. ज्या पक्ष आपण जर गोव्याची चळवळ असेल किंवा संयुक्त महाराष्ट्री चळवळ असेल, गोविंद पानसरे हैदराबाद मुक्ती हां, म्हणजे तुमचे वडील जर पाहिलं तर स्वातंत्र्य सेनानी मनोहर टाकसाळ असतील आणि यांनी मोठा संघर्ष केलेला आहे. एवढा संघर्ष होऊन सुद्धा महाराष्ट्रात ह्या पक्षाला उभारी का मिळत नाही बरं? नाही, उभारी मिळणार. उभारी मिळतीये आणि निश्चितच येणारा काळ हा कम्युनिस्टांचाच आहे. कारण आम्ही ईडीला घाबरत नाही. आम्ही सीबीआयला घाबरत नाही. आम्ही जनसुरक्षा विधेयकाला घाबरत नाही. आम्ही कशालाही घाबरत नाही. हे जे इकडून तिकडं जे या पक्षातून त्या पक्षात जातात, गुवाहाटीला जातात, अजून कुठं कुठं जातात, आमदार फुटतात, सरकार पडतात. असं आमचं एक दाखवा की आमचे कुठले असे त्या ईडीला आणि सीबीआयला घाबरून कुठे आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत.